सुरुवातीला पाहणार आहोत लक्षवेधी 3 बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे बीडमधल्या जनआक्रोश मोर्चाला आज प्रारंभ होणार आहे। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। तर बीडमध्येच आणखी एक लक्ष वेधून घेणारी एक बातमी समोर येते। देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातली अद्याप तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे। सीआयडीच्या पथकाकडून त्याची शोध मोहीम राबवली जाते। तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे लक्ष वेधून घेणारी। बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहे। सर्वपक्षीय 11 नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भेटून निवेदन देणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या संदर्भात राज्यपालांना भेटून हे शिष्टमंडळ त्यांना पत्र सुपूर्द करणार आहे। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातल्या घोळाची। खाते वाटप होऊन 2 आठवडे झालेत, मात्र तरी सुद्धा पालकमंत्री पदाचा घोळ अद्याप संपलेला नाही। काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांनी आग्रह धरलेला आहे आणि त्यामुळे हा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उभा ठाकलाय।